नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले जीकेचे प्रश्न आपण पाहणार आहोत आणि हे प्रश्न वारंवार विचारले जातात. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दत्त महात्मे हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 3 ते 5 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. प्रश्न दुसरा, जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 3, युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? याचे उत्तर आहे राष्ट्रपती. जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे? उत्तर आहे हिंदी महासागर. योग्य विधान ओळखा. उत्तम शिक्षणासहित असलेला उत्तम आरोग्यामुळे जन्मदर घटतो. ब. जागतिक लोकसंख्येच्या 1/4 एवढी लोकसंख्या भारतात आहे. उत्तर फक्त ब. जागतिक लोकसंख्येच्या. प्रश्न क्रमांक 6, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभलेली आहे? याचे उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश व मंत्र्यांनी दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींना बंधनकारक असतो. उत्तर आहे पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 8, दादाभाई नौरोजींनी कोणता सिद्धांत मांडला? याचे उत्तर आहे संपत्तीचे अपहरण. प्रश्न क्रमांक पुढील प्रश्न 9, नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो? याचे उत्तर आहे मुख्याधिकारी. नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो? मुख्याधिकारी. शिखांमध्ये धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन? याचे उत्तर आहे सिंध सभा. प्रश्न क्रमांक 11, दोन्ही सभागृहांचे राज्यसभा लोकसभा समान अधिकार खालीलपैकी कोणते? आणीबाणीस मंजुरी, घटना दुरुस्ती, महाभियोग. याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. 1, 2 आणि 3. प्रश्न क्रमांक 12, उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला? तर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील भिवरी या गावी झाला. प्रश्न क्रमांक 13, भारताला सुमारे किती किलोमीटर समुद्र किनारपट्टी मिळाली आहे? तर भारताला सुमारे 8000 एवढी समुद्र किनारपट्टी मिळालेली आहे. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? या प्रश्नाचे उत्तर आहे प्लासीची लढाई. प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. प्रश्न क्रमांक 16, तोरणमाळाचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळाचे पठार हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे. प्रश्न क्रमांक 18, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन रिसर्च कोठे आहे? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन हे लखनौ येथे आहे. पुढीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुलेंचा नाही? बघा, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, इशारा आणि चाणक्य. तर यापैकी चाणक्य हा महात्मा फुलेंचा ग्रंथ नाही. प्रश्न क्रमांक 20, देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. तर काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 1953 मध्ये देशातील पहिला मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात लांब किनारपट्टी लाभलेली आहे? तर गुजरात या राज्याला सर्वात लांब किनारपट्टी लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 22, इस्रायलची राजधानी कोणती? तेहरान, बगदाद, लिस्बन आणि राजधानी जेरुसेलम आहे. जेरुसेलम. इस्रायलची राजधानी जेरुसेलम. प्रश्न क्रमांक 23, दुधामध्ये शर्करा असते. दुधामध्ये लॅक्टोज ही शर्करा असते. प्रश्न क्रमांक 24,